नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापुरात लहान मुलांच्या शस्त्रक्रियांचं मोफत तपासणी शिबिर उत्साहात संपन्न। खानापूर नगरपंचायत आणि डॉक्टर सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली तसेच पीडियाट्रिक सर्जरी सेंटर अँड पीजी इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्या शस्त्रक्रियांचं मोफत तपासणी शिबिराचं आयोजन आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खानापूर येथे करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन खानापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सौ जयश्री मंडले यांच्या हस्ते झालं। शिबिरामध्ये 200हून अधिक विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करण्यात आली आहे। त्यापैकी 5 विद्यार्थ्यांमध्ये काही वैद्यकीय त्रुटी आढळल्यानं त्यांच्यावर डॉक्टर जाधव यांच्या सांगलीतील हॉस्पिटलमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे। शिबिरामध्ये योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहेत। योजनेबाह्य शस्त्रक्रियांवरही सवलतीच्या दरात उपचार केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितलंय। कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा परिषद शाळा खानापूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे अमर जाधव सर यांचा 44वा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल, तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल। आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स, हुतात्मा स्मारक समोर, खानापूर। प्रोप्रायटर आमिर अब्दुल पीरजादे। मोबाईल क्रमांक 9975 79 79 76। अमर जाधव सर हे शिक्षण क्षेत्रात गेली 22 वर्ष कार्यरत असून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सातत्यानं ते करीत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे सामाजिक बांधिलकीची रुजवण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य अनेक उपक्रमांना लाभले असून सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे। शिबिराच्या उद्घाटन शुभप्रसंगी घाटमाथ्याचे युवा नेते सुहास नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष डॉक्टर उदयसिंह हजारे, माजी नगराध्यक्ष सुमन पाटील, बांधकाम सभापती सुनील मंडले, पाणी पुरवठा सभापती चंदना भगत, नगरसेविका माणकाबाई ठोंबरे, केंद्र प्रमुख मंडले साहेब तसेच शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन आणि समन्वयासाठी सचिन माने सर, तानाजी ठोंबरे सर, अमर जाधव सर, शिवशरण सर तसेच पत्रकार संजय डोंगरे व सह्याद्री न्यूजचे मुख्य संपादक जब्बार पीरजादे यांचे विशेष सहकार्य लाभले। हा उपक्रम खानापूरमध्ये सामाजिक आरोग्य विषयक जनजागृती आणि गरजू मुलांना मदतीचा हात देणारा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे। डॉक्टर सुधाकर जाधव सांगली यांचे जे पीडियाट्रिक सर्जरी हॉस्पिटल आहे त्यांच्या आणि खानापूर नगरपंचायत आणि जिल्हा परिषद शाळा खानापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज लहान मुलांचं आरोग्य शिबिर की सर्जिकल ज्या गोष्टी ते 14 वयोगटातील सर्व मुलांना सर्जिकल जो काही प्रॉब्लेम असेल ते टॉप टू बॉटम त्याची सगळ्यांची तपासणी केली जाईल आज इथे आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण मोफत ऑपरेशन लागले असतील ऑपरेशन किंवा उपचार लागतील बाकीचे काय असतील ते उपचार सगळे फ्री मध्ये योजनेअंतर्गत आणि विदाउट योजनेअंतर्गत सगळ्या गोष्टींची त्यांना सुविधा दिली जाईल। यासाठी आज हे शिबिर खानापूर येथे आयोजित केलेलं आहे। आज सांगली जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी हे शिबिर चालू आहे त्यांचं, परवा आष्ट्यामध्ये पण घेतलेलं आहे त्यांनी शिबिर। अशा प्रकारे खानापूर सांगली जिल्ह्यात जेवढे काही लहान मुलं आहेत त्यांना जेन्युइनली प्रॉब्लेम आहे कुठलाही पीडियाट्रिक सर्जरीचा, सर्जिकल फक्त मेडिकल नाही, जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते फ्री मध्ये सॉल्व्ह करणार आहेत विदाउट मनी, म्हणजे मोफत, म्हणजे 100% मोफत। आज 25 जून 2025 को जिला परिषद खानापुर और श्री सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली विश्रामबाग द्वारा मुफ्त लहान मुलांचे तपास कंडक्ट कराया गया। जेपी हॉस्पिटल में, जेपी स्कूल में, प्राथमिक स्कूल में, यहाँ पे हमने लगभग 200 से ज़्यादा बच्चों का तपास किया और उसमें से जो भी बच्चे जिनको सर्जिकल इंटरवेंशन का नीड था उनको रेफ़र किया। अस्पताल में छोटे से लेके बड़े वर्ग के सभी बच्चों को चेकअप किया गया। मी तानाजी ठोंबरे, मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा खानापूर। आज आमच्या या शाळेमध्ये डॉक्टर सुधाकर जाधव हॉस्पिटल सांगली, नगरपंचायत खानापूर आणि जिल्हा परिषद शाळा खानापूर यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांचा आरोग्य तपासणी कॅम्प या ठिकाणी झाला। खानापूर नगरीतून 200च्या वर पालकांनी या कॅम्पमध्ये
विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलांना सहभागी करून घेतलं आणि डॉक्टर सुधाकर जाधव हॉस्पिटलचे डॉक्टर व्यास आणि डॉक्टर सोळंकी यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मुलांची तपासणी केली आणि त्याच्यातील 5 मुलांना मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचं त्यांनी या ठिकाणी कबूल केलेलं आहे। मी शाळेच्या गावच्या वतीनं डॉक्टर सुधाकर जाधव हॉस्पिटलचे मनस्वी आभार मानतो। अशाच पद्धतीचं सहकार्य सर्व नागरिकांनी डॉक्टर सुधाकर जाधव हॉस्पिटलला करावं अशी मी या निमित्तानं विनंती करतो। धन्यवाद।